महायुती आणि मवियामधील जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। महायुतीच्या 10 जागांवर अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नाही, तर मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे। महायुतीमध्ये ठाणे, नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर तिढा आहे, तर मवियामध्ये माढा, सातारा, रावेर जागांवर तिढा पाहायला मिळतो। त्यामुळे आज तरी महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। कारण मागील बऱ्याच दिवसांपासून युती आणि आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, पण काही त्यांचं ठरत नाही असंच दिसतंय। कारण जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून समोर आलेला नाहीये आणि लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यातील अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही अजूनही फॉर्म्युला आलेला नसल्यामुळे आज तरी महायुती आणि मवियातील जागा वाटपाचा तिढा सुटेल का असा सवाल उपस्थित झालाय। तर महायुतीच्या 10 जागांवर अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नाही आणि मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे। महायुतीमध्ये ठाणे, नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर तिढा आहे। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात महायुतीमधील कोणकोणत्या जागांवर तिढा आहे ते। ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पालघर या जागांवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। या जागा नेमक्या कोणाला मिळणार आणि कोणत्या पक्षाला मिळणार, त्यानंतर कोण इथून उमेदवार असेल असा सवाल आहे। त्यामुळे महायुतीमधील या जागांचा तिढा कधी सुटणार असा सवाल उपस्थित होतोय। महायुतीमधील या जागांवर तिढा आहे, तो कधी सुटणार, कोण उमेदवार असेल, कोणत्या पक्षाला मिळेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर त्याचबरोबर कल्याण, उत्तर पश्चिम मुंबई, तसंच उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा महायुतीमध्ये तिढा पाहायला मिळतो। तर दुसरीकडे मवियाचे उमेदवार कधी असा सवाल उपस्थित होतोय। माढा, सातारा, रावेर, जालना, धुळे, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीयेत आणि या जागा नेमक्या कोणत्या पक्षाला मिळणार याविषयी सुद्धा अजून निर्णय आलेला नाही। त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार असा सवाल आहे। जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू राहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सीट शेअरिंगच्या संदर्भात प्रगती झालेली आहे। वंचित सोबतही अनेक बैठका झाल्या, अनेक प्रकारे कशा या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।